लाडक्या बहिणी असलेल्या महिला आमदारांसाठी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हिरकणी कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे आणि विशेष सुविधा ज्या आहे त्या महिला आमदारांसाठी राखीव असलेल्या कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी देवळाली विधानसभेच्या आमदार आहेत। ते काय सांगाल, आपण निवडून आल्यानंतर आज मतदारसंघात दौरा करतायत? हो, मी शपथ घेतल्यानंतर 10 तारखेपासून मतदारसंघामध्ये आभार दौरा सुरू केलेला आहे। प्रचंड चांगला प्रतिसाद आहे। अजूनही लोक गुलाल खेळायला इंटरेस्टेड आहेत आणि आजही मला गुलालाने भरवलेला आहे। प्रचंड आनंदाचं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि सर्व मतदारांचे आभार व्यक्त करते की त्यांनी पुन्हा एकदा मला ही संधी सेवा करण्याची दिलेली आहे। ताई, खरं तर आपण बघितलं मागच्या हिवाळी अधिवेशनातच आपण ज्यावेळेस आपल्या तानुल्या बाळाला घेऊन गेले होते त्यानंतर हिरकणी कक्षाचा जो मुद्दा आहे तो चर्चेत आला होता। आता लाडक्या बहिणी असलेल्या महिला आमदारांसाठी या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। हो, नक्कीच सरकारचे मनापासून आभार व्यक्त करते। सर्वप्रथम एक महिला म्हणून, एक महिला आमदार म्हणून की जी इनसिक्युरिटी कधी आम्हाला पण वाटते, कारण कार्यकर्त्यांनी पूर्ण MLA हॉस्टेल भरलेलं असतं आणि त्यावेळेस कुठेतरी एक अनसेफ वातावरण तिथे असतं कधी, परंतु एक संपूर्ण फ्लोर जो आहे तो महिला आमदारांसाठी आरक्षित हा केलेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण स्टाफ जो आहे सिक्युरिटीपासून अगदी सगळ्या सर्व्हिस देणाऱ्या महिला आहेत। तर याच्यातून दोन गोष्टी सरकारने साध्य केलेल्या आहेत असं मला वाटतं की महिला आमदारांची सुरक्षा, त्यांना एक चांगलं हेल्दी वातावरण आणि प्लस तिथे ज्या काही नागपूरच्या महिला आहेत, गोरगरीब महिला असतील, या 8 ते 10 दिवसांच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये एक रोजगार निर्मिती म्हणून कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर त्या महिलांना काम करण्याची संधी दिली आहे। म्हणजे कुठेतरी त्यांना संसाराला हा हातभार लागणार आहे। तर सरकारचे मनापासून आभार व्यक्त करते। असंच प्रेम हे सरकारने महिलांवर केलं पाहिजे, महिला आमदारांवर केलं पाहिजे आणि बहुतेक 14 तारखेला जो काही मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्यातही जास्तीत जास्त महिला ह्या शपथ घेतील ही अपेक्षा महिलांचा सन्मान म्हणून मी करू इच्छिते आहे। सरकारला विनंती आहे की जास्तीत जास्त कर्तबगार महिलांना आपण संधी द्या आणि या महाराष्ट्राची सेवा आणि स्वतःची निर्णय क्षमता दाखवण्याची ताकद आपण सर्वांनी महिलांना मंत्रिमंडळात घेऊन द्यावी, एवढी नम्रतेची विनंती आहे। आपण एक TV9च्या माध्यमातून म्हटलेलं आहात की मंत्रिमंडळात जास्तीत जास्त महिलांना संधी मिळावी। काय वाटतं आपल्याला, नाशिकमधून तुम्हाला संधी मिळेल का? आपण इच्छुक आहात का मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी? नाही, मी पक्षाच्या आदेशाच्या पुढे नाही आहे, मी मागणीही केलेली नाही आहे। मतदारसंघाची प्रचंड इच्छा आहे, परंतु मला न मागता माननीय अजितदादा भरपूर काही दिलेलं आहे। जर न मागता मिळालं तर ठीक आहे, परंतु मी त्यांच्याकडे काही मागणार नाही आहे। न मागताही ते मतदारसंघासाठी भरपूर काही देतील ही पूर्ण खात्री आहे। परंतु अनेक अशा महिला आहेत ज्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि चांगल्या कर्तबगार महिला आहेत, त्यांना न्याय द्यावा हीच सरकारला विनंती आहे। खरं तर ताई, बघितलं आपण तर नाशिकमधून भाजपच्या जे एक आमदार आहेत देवयानी फरांदे यांचं नाव देखील आता चर्चेत येऊ लागलेलं आहे, मात्र अजून कुठलाही त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही। काय वाटतंय कुणाला? मी काय सांगितलं, देवयानीताई असतील, सीमाताई असतील किंवा इतर जिल्ह्यातल्या कोणत्याही महिला आहेत, महिलांना प्राधान्य द्या, जेणेकरून आमची महिला भगिनी तिथे नाशिकच्या ताई असल्या तर नक्कीच आमचा अधिकार तिथे जास्त राहील। आम्हालाही थोडंसं फ्री माइंडेडली तिथे त्यांच्यासोबत काम करताच येईल। पण ज्या कोणी महिला आहेत, सिनियर महिला आहेत, आज म्हणजे माधुरीताई आहेत, भरपूर सिनियर महिला आहेत, मी कोणाचं नाव इच्छून कोणाला म्हणजे नाव घेऊन कोणाला हर्ट नाही करू इच्छित, परंतु माझी एकच, जास्तीत जास्त महिलांचे चेहरे हे मंत्रिमंडळातही दिसतील तर लाडक्या बहिणी खरोखर त्यांचा सन्मान होईल हे मला वाटतं। ताई, आता तुम्ही नुकतंच निवडून आलेला आहेत, तुम्हाला अनुभव जरी असला अगोदरचा तरी यंदाच्या निवडणुकीनंतर आता तुम्ही सभागृहात जात आहेत, त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन आहे, कुठले मुद्दे मांडणार? आता हिवाळी अधिवेशनामध्ये खरं तर आता आम्ही मतदारसंघात फिरत असताना लाईटचा प्रश्न खूप मोठा आहे। माझा ग्रामीण बहुल मतदारसंघ आहे, लाईटचा प्रश्न आहे। म्हणजे आपण एकीकडे वीज बिल माफ केलेलं आहे, परंतु दुसरीकडे अत्यंत वाईट परिस्थिती ही वीज पुरवठ्याची आहे, त्यात सरकारने लक्ष घालावं ही पहिली माझी मागणी असणार आहे। शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय सरकारने घ्यावे हीच दुसरी मागणी आहे आणि हळूहळू जसं कामकाज पुढे चालतं अनेक मागण्या येत असतात आणि त्या माध्यमातून जे काही परभणीला जे आज चाललेलं आहे तर संविधानाचा अपमान हा कोणीही करू नये, कारण आज लोकशाही जी टिकून आहे ही लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही आहे। तिचं मूळ जे आहे ते संविधान आहे, त्या संविधानाचा आदर सर्वांनी करावा आणि आज आपण
कुठल्याही समाजाचे कुठल्याही जाती धर्माचे असलो तरी लोकशाहीमध्ये संविधानाच्या बळावरच आपण इथे मोकळेपणाने मुक्त संचार करत आहोत. तर संविधानाचा मान हा सर्वांनी राखावा ही विनंती आहे. ज्या काही घटना घडत आहेत त्याचा मी निषेध करते आणि एक शांततेचं आणि खेळीमेळीचं वातावरण पूर्ण राज्यात आणि देशात राहावं एवढीच अपेक्षा आहे. आपल्यासोबत देवळालीच्या आमदार सरोज आहेर होत्या आणि त्यांनी महिलांसाठी हिवाळी अधिवेशनात जो हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे, विशेष कक्ष जो आहे त्या संदर्भात देखील त्यांनी सरकारचे आभार मानलेले आहेत. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.